होत नाही तर कशा पद्धतीने मी कामकाज करू, कुठल्या पद्धतीने प्रोडक्ट आणू, कुठल्या पद्धतीची टीम घेऊ, कुठल्या पद्धतीने माझ्या कंपनीचा एक कल्चर निर्माण करू, नक्की माझ्या कंपनीचे प्रॉब्लेम काय होतात या कारणासाठी लोक आमच्यावर जॉईन होतात. तर पहिला विषय सांगतो, जर आपली नवीन कंपनी तुम्ही ओपन करत आहात, नवीन कंपनीमध्ये जर सुरुवात करायची असेल तर पहिला विषय घेतला पाहिजे हातामध्ये सर कस्टमर. भले एखादी कंपनी जुनी आहे, नो प्रॉब्लेम, की त्या कंपनीमध्ये बाबा माझा सेल फार मोठा होत नाही तरी आम्हाला लोक जॉईन होतात. पहिला विषय समजून घेतला पाहिजे की कंपनीमध्ये प्रोडक्ट आणण्याच्या आधी कस्टमर कोण आहे हा पहिला फायनल केला पाहिजे. कस्टमर जर तोपर्यंत फायनल करत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट तुम्ही आणू शकत नाही. नाहीतर सर मार्केटला काय 10-12 प्रोडक्ट आहेत, मग 10-12 प्रोडक्ट आपण आणणार का, तर नाही सर. मिनिमम कमीत कमी 15 प्रोडक्ट आपण आणतो मिनिमम, का तर बजेट आपलं तेवढं नसतं. आपल्या सरासरी थर्ड पार्टी कंपनी कमीत कमी पैशांमध्ये आपल्याला चालू करायचं नियोजन आहे. तर या कारणासाठी तुम्ही लोकांनी ही गोष्ट पहिले केली पाहिजे की आपला कस्टमर कोण आहे. कस्टमरमध्ये आपला जो जीपी आहे, तुम्ही त्याला जीपी प्रोडक्ट आणू सर. जीपी हा फार्मा मार्केट मधला सगळ्या मेडिकल लाईन मधला लक्षात घ्या की त्या ठिकाणी कमीत कमी प्रोडक्ट घेणारा डॉक्टर आहे. तर त्यासाठी आम्ही त्याला म्हणतो कशासाठी, हा गरीब कस्टमर आहे.